नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण आपल्या सभोवतालच्या अवाढव्य नैसर्गिक जगापासून सुरुवात करून थेट एका आधुनिक संगणकाच्या अगदी छोट्या छोट्या भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हो, यासाठी आपण एका पहिल्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकातील अगदी साध्या, सोप्या पण पायाभूत संकल्पनांचा आधार घेणार आहोत. कारण अनेकदा अत्यंत क्लिष्ट गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर अगदी मुळापासून सुरुवात करणं हाच सर्वात उत्तम मार्ग असतो, नाही का? पण पुढे जाण्याआधी एक अगदी साधा मूलभूत प्रश्न पडतो. एका झाडात आणि टेलिव्हिजनमध्ये नेमका काय फरक आहे? आता वरवर पाहता हा प्रश्न थोडा मजेशीर किंवा खूपच सोपा वाटेल, पण खरं सांगायचं तर हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सभोवतालच्या भौतिक जगातील प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करण्याच्या मूळ तर्काची पायाभरणी करतो. हाच तो धागा आहे जो आपल्याला तंत्रज्ञानाच्या खऱ्या मुळापर्यंत घेऊन जाणार आहे. ठीक आहे, चला तर मग यात खोलवर जाऊया. आजचा आपला हा प्रवास प्रामुख्याने 4 टप्प्यांचा असेल. 1. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित जग. 2. यंत्रांच्या मदतीने काम सोपे करणे. 3. सर्वोच्च यंत्र. आणि शेवटी 4. संगणक प्रणालीची रचना. आपण टप्प्याटप्प्याने झूम इन करत जाणार आहोत. तर पहिला विभाग आहे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित जग. आपल्या सभोवतालच्या वस्तूंचं वर्गीकरण करण्याची ही सर्वात प्राथमिक पायरी आहे. या दोन गोष्टींमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि मनोरंजक विरोधाभास आहे. एका बाजूला संत्री, फुलपाखरे आणि झाडे यांसारख्या नैसर्गिक गोष्टी आहेत. या मानवाने बनवलेल्या नाहीत, त्या निसर्गातच अस्तित्वात असतात. आणि दुसऱ्या बाजूला खुर्ची, टेबल किंवा कार यांसारख्या वस्तू आहेत, ज्या माणसाने स्वतःच्या सोयीसाठी आणि गरजेनुसार तयार केल्या आहेत. हा जो अगदी स्पष्ट फरक आहे ना, तोच आपल्या पुढच्या सर्व संकल्पनांचा भक्कम पाया रचतो. आता दुसऱ्या विभागाकडे वळूया. यंत्रांच्या मदतीने काम सोपे करणे. मानवनिर्मित वस्तूंपैकीच एक अतिशय विशिष्ट आणि अत्यंत उपयुक्त असा हा प्रकार आहे. यंत्राची अगदी अचूक व्याख्या सांगायची झाली तर ती अशी आहे. यंत्रे या अशा मानवनिर्मित वस्तू आहेत ज्या आपलं काम सोपं करतात आणि आपला वेळ वाचवतात. ही व्याख्या खरोखरच खूप महत्त्वाची आहे, कारण यंत्र म्हणजे केवळ लोखंडाचा, वायरींचा किंवा प्लॅस्टिकचा सांगाडा नसून मानवाचे कष्ट आणि वेळ वाचवणारा तो एक अत्यंत महत्त्वाचा सहकारी आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे थेट उडी मारण्यापूर्वी इतिहासातील एक अतिशय रंजक गोष्ट आठवूया. चाक हे मानवाने बनवलेले पहिले यंत्र मानले जाते. अगदी प्राचीन काळापासून माणसाचा वेळ आणि श्रम वाचवणारं हे पहिलंच साधन होतं. ह्याच एका शोधामुळे भविष्यातील सर्व प्रगतीची आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची दारे खऱ्या अर्थाने खुली झाली. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतंय की सर्व यंत्रे काही एकाच पद्धतीने चालत नाहीत. वेगवेगळ्या यंत्रांना काम करण्यासाठी वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांची आवश्यकता असते. जसं की रेफ्रिजरेटर आणि टेलिव्हिजन विजेवर चालतात. सायकल किंवा रिक्षा चालवण्यासाठी प्रत्यक्ष मनुष्यबळाची गरज असते, तर बस आणि विमानांना इंधनाची आवश्यकता असते. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक यंत्राची ऊर्जेची गरज त्याच्या कामाच्या स्वरूपानुसार ठरलेली असते. आता पोचलोय आपण तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीच्या सर्वोच्च शिखरावर. विभाग 3. सर्वोच्च यंत्र म्हणजेच आपला संगणक. संगणक हे देखील विजेवर चालणारच एक यंत्र आहे, पण त्याची क्षमता खरोखरच अफाट आहे. त्याची कामं जर एका दमात सांगायची झाली तर माहिती साठवणे, पत्र लिहिणे, क्लिष्ट गणिती आकडेमोड करणे, गेम्स खेळणे, चित्र काढणे आणि ती रंगवणे, चित्रपट पाहणे आणि चक्क संगीत ऐकणे, एकाच यंत्रातून इतकी वेगवेगळी आणि विविध प्रकारची कामं करता येतात हे खरोखरच थक्क करणारे आहे. आणि म्हणूनच संगणकाला एक अद्वितीय आणि अष्टपैलू यंत्र म्हटलं जातं. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं तयार होतं. विभाग 4. संगणक प्रणालीची रचना. आता आपण ह्या सर्वोच्च यंत्राचे प्रत्यक्ष भाग पाडून ते समजून घेणार आहोत. इथे समजून घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगणक ही केवळ एखादी बंद जादूची पेटी नाही. एक संपूर्ण संगणक प्रणाली ही अनेक वेगवेगळ्या भौतिक भागांना एकत्र जोडून बनलेली असते. यातील प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वाचं काम असतं, आणि हे सर्व भाग एकत्रितपणे काम करून एक परिपूर्ण प्रणाली तयार करतात. यातील पहिला प्रमुख भाग म्हणजे मॉनिटर. हा अगदी आपल्या घरातल्या टेलिव्हिजनसारखाच दिसतो. संगणकावर आपण जे काही काम करत असतो ते सर्व या मॉनिटरवर दृश्य स्वरूपात आपल्यासमोर येतं, आणि म्हणूनच त्याला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट किंवा थोडक्यात VDU असंही म्हणतात. त्यानंतर येतो कीबोर्ड.
हा एक चपटा बोर्ड असतो ज्यावर अनेक छोटी छोटी बटणे असतात. या बटणांना कीज असं म्हणतात. या बटणांवर अक्षरे, अंक आणि इतर अनेक चिन्हे छापलेली असतात. शब्द आणि संपूर्ण वाक्ये टाईप करण्यासाठी आपण याच बटणांचा वापर करतो. एक प्रकारे संगणकाशी संवाद साधण्याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे सीपीयू, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पाठ्यपुस्तकात दिलेल्या एका अतिशय छपखल रूपकाचा वापर करून सांगायचं तर हा खऱ्या अर्थाने संगणकाचा मेंदू आहे. जसा आपला मेंदू आपल्या संपूर्ण शरीरावर आणि त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो, अगदी तसंच हा सीपीयू संगणकाला विचार करायला, काम करायला मदत करतो आणि त्याच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्क्रीनवरील या सर्व गोष्टी अत्यंत सहजतेने नियंत्रित करण्यासाठी एका विशिष्ट उपकरणाची आवश्यकता असते, ज्याला आपण माऊस म्हणतो. या एका छोट्याशा उपकरणावर 2 बटणे आणि मध्यभागी एक स्क्रोल व्हील असते. याचा उपयोग स्क्रीनवरील कोणत्याही गोष्टीकडे निर्देश करण्यासाठी, ती निवडण्यासाठी आणि उघडण्यासाठी होतो. आपण जसा माऊस हलवतो तसा स्क्रीनवरचा तो छोटा बाण, ज्याला पॉइंटर म्हणतात, तोही त्याच दिशेने फिरतो. आता या 4 मुख्य भागांव्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाचे भाग असतात जे आपण संगणकाला जोडू शकतो. उदाहरणार्थ प्रिंटर आणि स्पीकर. प्रिंटरचा उपयोग संगणकावरील माहिती प्रत्यक्ष कागदावर छापण्यासाठी होतो, ज्याला आपण प्रिंटआउट म्हणतो. तर स्पीकरचा वापर संगणकावरील संगीत, व्हिडिओचा आवाज आणि इतर ध्वनी ऐकण्यासाठी केला जातो. आज आपण साध्या नैसर्गिक जगापासून सुरुवात करून एका आधुनिक संगणकाच्या विविध गुंतागुंतीच्या भागांपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास पाहिला. या सर्वांमागे मानवी काम सोपे करण्याचा आणि अधिकाधिक वेळ वाचवण्याचा मानवाचा मूळ हेतू अगदी स्पष्टपणे दिसून येतो. आजची अत्यंत आधुनिक आणि क्लिष्ट यंत्रणा देखील याच अगदी मूलभूत आणि सोप्या संकल्पनांवर उभी आहे. मग आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना एक खूपच विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर यंत्रे मूलतः वेळ वाचवण्यासाठीच डिझाईन केली गेली असतील, तर भविष्यात अद्याप शोधले न गेलेले असे कोणते सर्वोच्च वेळ वाचवणारे यंत्र असू शकेल? विचार करा. आणि याच एका रंजक प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. नवीन गोष्टी शिकत रहा.